नमस्कार, मी वैभव विनोद पारकर। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी आम्ही ठाणेमध्ये डम्पिंग ग्राउंड आहे तेथे आलेलो आहोत। तर आमचं निमित्त मात्र आहे की आज 26 नोव्हेंबर 2020 रोजी सौ ऋतुजा राजाराम कोयंडे यांचे सुपुत्र कुमार राजाराम कोयंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थाच्या मार्फत जेवण वाटपाचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यास सांगितलेला आहे। तर ते निमित्त मात्र आम्ही येथे आलेलो आहोत जेवण वाटप करण्यासाठी। तर त्याप्रमाणेच आता उपस्थित येथे आमच्या श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश बासुतकर यांच्याशी तुमची भेट करून देतो। हे आहेत आमचे गणेश बासुतकर सर, आमच्या संस्थेचे अध्यक्ष। त्याचप्रमाणे हे आहेत सिद्धेश अनंत परब, आमच्या श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थेचे उपसचिव। त्याचप्रमाणे येथे उपस्थित आहेत आमच्यासोबत आमचे सहकारी नरेश भडके सर, ते सुद्धा आमच्यासोबत आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे आज आमच्यासोबत उपस्थित आहेत राजेश सरोदे सर, जे आज या कार्यक्रमाला आमच्यासोबत उपस्थित झालेले आहेत। नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिका सौ ऋतुजा राजाराम कोयंडे यांचे पुत्र कुमार सुमित राजाराम कोयंडे यांचा आज 26 नोव्हेंबर 2020 रोजी जो वाढदिवस आहे तो साजरा करण्यासाठी आम्ही श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व त्याचप्रमाणे अध्यक्ष श्री गणेश बासुतकर हे येथे जेवण वाटपाचा कार्यक्रम करण्यासाठी आलेलो आहोत। मी वैभव विनोद पारकर तसेच आमचे अध्यक्ष गणेश बासुतकर, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांकडून मी कुमार सुमित राजाराम कोयंडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांना या कार्यासाठी खूप खूप धन्यवाद देतो।